भाऊजी बसा ब्रेकफास्ट करू. नाही नाही करा तुम्ही, मी आता आंघोळ करूनच काय. काय पण म्हणा बरं का, शीतलच्या हाताला एक वेगळीच चव आहे. मी तर शीतलच्या हातचा नाश्ता करून गेलो का नाही की मला कारखान्याचा भोंगा होईपर्यंत भूकच लागत नाही. खरंय खरंय. शीतले तू खाल्लंस का? नाही म्हणजे खाते की नंतर. तुम्ही घ्या आधी. नाही नाही नाही, तू आधी खाऊन घे लगेच. मला अजून वेळ आहे, खाऊन घे तू. नाही ते भूक नाही मला जरा. अगं असं कसं भूक नाही? अगं आता खाल्लं पाहिजेस तू. काय शीतल, केवढी काळजी करतात भाऊजी तुमची. हा घ्या की 2 घास खाऊन. का आमच्या संग खायचं नाही? शीतल अगं घे की थोडस. घरासाठी राब राब राबतीस, काम करतीस, हा मग वेळच्या वेळी खायला काय होतं ग? हा घे खाऊन घे चल. आजा तुझंच ऐकते बरं का ती, आमचं कोणाचं ऐकत नाही. त्यांचं एकट्यांचं प्रेम आहे ना तिच्यावर. आपलं कुठं आहे तेव्हा आपलं तिने ऐकायला. मी आपली चेष्टा करत होती. चेष्टा. चला उशीर होतोय, मी निघतो. मी काय म्हणतोय फौजी, झालं का सगळं पेपर वर्क? पेपर वर्क कसलं? हेच फ्लॅटचं. अजून दुसरं कुठलं? हा फ्लॅटचं. नाही ते कॅन्सल केलं आम्ही. काय सिरियसली? अहो काय म्हणजे एवढा स्वस्त मिळत होता फ्लॅट आणि तुम्ही कॅन्सल केला का हो जयश्री? वय ना. नाही ते त्याच्यावरनं घरात रामायण झालं ना, त्यामुळे नको म्हणलं. आणि घरातल्यांच्या विरोधात जाऊन कुठलीच गोष्ट करायची नाही मला. अहो व्हॉट फौजी, घरातल्यांनी काय नंतर पण ऐकलं असतं. तसं तुम्ही बी पटवून देण्यात किती पटायते. आणि एवढी चांगली ऑफर परत मिळते का? घरातल्यांचं काय येतावा? तीच तर. अजिंक्य आर्मीत जायला बी पहिले विरोधच करत होते की घरातले, पण आता केलंच ना त्यांनी मान्य. मग असंच हे घराचं बी ते. जयश्री आर्मीचा विषय वेगळा होता आणि घराचा विषय वेगळा आहे. अगं काय वेगळं आहे तेव्हा त्यात? हे बघा कधी ना कधी तुम्हाला करायला लागणारच आहे ना, घर बी इन्व्हेस्टमेंट बी. त्या इन्व्हेस्टमेंटचा मुद्दा मला लई पटला होता बघा त्या दिवशी. आम्ही पण म्हणलं फौजींनी क्लेवरपणा केला, त्यांच्याकडनं सल्ला घेतला पाहिजे. मी काय म्हणतोय, अजून पण घेऊ शकतो की आपण फ्लॅट? नाही नाही, बिल्डरला मी तेव्हा सांगितलं नाही म्हणून. त्यात काय एवढं, मग आपण परत जाऊन भेटू. तुम्ही फक्त वय बोला. नाही नको, एकदा ठरलं ना घर घ्यायचं नाही, परत सारखा सारखा तोच विषय नको. शीतले आवरून आलो.
आम्ही काय म्हणतो शीतल, बघा म्हणजे तुम्ही विचार करून, नाही म्हणजे तुम्हाला गरज आहे घराची, किती जरी नाही म्हणलं तरी. अगं म्हणजे ते इन्व्हेस्टमेंटची म्हणतात ते. नाही नाही, ते आता ठरलंय आमचं नाही घ्यायचं ते. आणि तसं बी एकानं निर्णय घेतला की त्याच्या पाठीशी उभं राहायचं असं बी ठरलंय आमचं. त्यामुळं आता काही ते शक्य नाही. नाईस, व्हेरी नाईस. अहो यांनी घराचा विषय तर एकदम कटापच केलाय. मग ही दोघं एवढी का खुश आहेत? असेल त्यांच्या डोक्यात काहीतरी प्लॅन, दुसरं काय तवा. अहो पण मग तो प्लॅन काय ते आपल्याला कळायला पाहिजे लवकरात लवकर. कळणार, 100% कळणार. जस्ट वेट अँड वॉच. हो, काय करताय तुम्ही? काय अहो काय करताय असं? काय करतोय? तेच तर विचारते, काय करताय तुम्ही? शर्ट घालतोय, अजून काय करतोय? तुम्ही ना जरा म्हणून काळजी घेत नाही बघा. शितले, मी काळजी घेत नाही तुझी? झाल्यापासून काळजीच घेतोय की, अजून काय काळजी घ्यायची? आणि स्वतःच काय? शितले तू काय म्हणतेस? हा, मला काय कळणं झाले? काय म्हणणं काय तुझं, बोल. हाताला क्रीम कोण लावणार? क्रीम? हा, ते लावणार होतो मी आता. कवा? शर्ट घालून झाल्यावर? नाही, तुम्ही पण ना, बसा इथं, लावून देते मी. मिसेस फौजी, तुम्ही जर नसता ना तर या फौजीचं काय झालं असतं काय माहिती. बस बस. चला आवरा आता. हो, अहो पैसा जरा नीट ठेवत जावा की. काय झालं आता? हो हे बघा, हे इथं इथं बेडवर पडले होते. हा ते वय, ते मी तुझ्यासाठीच ठेवलेत. माझ्यासाठी? माझ्यासाठी कशाला? अगं तुझ्या जवळच ठेव, तुला काय लागलं तर पैसे नको जवळ. हे मला कशाला लागणार? हे घ्या, तुम्हीच घ्या तुमचे पैसे, मान नको. असू देत. अगं आता हाय काय करायचं नाही खाण्यापिण्यात, दोन जीवाची काळजी घ्यायची आपल्याला. असं काय करते? मस्त सगळं आहे की घरात खायला प्यायला, बाहेरून आणण्याची काय बी गरज नाही. अगं असं कसं शिकले? डॉक्टरांनी काय सांगितलं माहितीये ना? हा, सकस आहार घ्यायचा आहे, सकस. घेते हो, आता परत तुम्ही आणि हे खा ते खा करत बसू नका. शिकले एवढं पिडतो मी तुला? मग नाहीतर काय. आयला कामालाच आहे. करा ते करा, निवरण ऐकून घ्या. आणि शिकले मला सांग, तुला तुला काही खायची इच्छा होती का? काच नाही. असं कसं काय नाही, काहीतरी खाऊ वाटत असेल की. ते नाही का प्रेग्नंट बायकांना खावंसं वाटतं तसं. तुम्हाला बरं माहित आहे सगळं, एवढं कुठून शिकून आलाय? मला जसं काय एक्सपिरियन्स आहे नाही का. येडी ते पिक्चर मध्ये नसतं का? हा, हेच हेच पिक्चर. हे पिक्चर बघून बघून ना तुमचं असं झालंय, आणि असं बघायला लागलंय तुम्ही माझ्याशी. शिकले हे करू नगस, शिकले ते करू नगस. राहिलं त्याचं करावं भलं ते म्हणते आमचंच खरं. हे पैसे आहेत ना, ते ठेव तुझ्याजवळ.
काय वाटलं तर आण, नाही तर राहू देत, तसेच राहू देत. आता हो. राग तर नुसतं नाकावरच असतोय नाही का? नाकावर, तुझ्या नाकावर हा असतोय. आता पण असतोय नाकावर. असतोय 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 असतोय. अहो सोडू की. शीतल, ए शीतल. मामी. शितले, मामीने काम लावलं ना तर करू नको. नाही करत हो, सोडा तुम्ही. आले. आलीस का? बरं झालं. अगं किराणा भरायचाय, तेवढा सूर्याकडनं घेऊन ये. हा मामी, ती आपली कापडी पिशवी कुठं आहे हो? ही तर स्वयंपाकघरात आता अडकवली बघ. आणते. मामी, शीतल कुठे चालली? अहो किराणा भरायचा होता, तिला म्हणलं तेवढा सूर्याकडनं घेऊन ये. मामी यादी. मी 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 आणतो सामान. हा? त्याला काय? कशाला? अहो चालली ती तर जाऊ देत की. अहो नाही 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 नाही, मी आहे ना, मी जातो की. आणि तसं मी माझं एक काम आहे रावल्याकडे, ते करून येतो. मग तर नकोच बाई, तुम्ही गेले की तिकडच. तुमच्या काही ध्यानात राहायचं नाही आणि इथं माझा सगळा स्वयंपाक अडून राहील. जाते मी. बरं मग असं करतो, आधी सामान आणतो, घरी देतो आणि मग परत जातो. हा चालतं की? अहो आता ती जाती म्हणती तर जाऊ देत की. का बायकोला काही कामच करून द्यायची नाही तर असं ठरवलंय तुम्ही? तसंच समजा पाहिजे तर. हा या यादीत आहे ना सगळं? आता तुम्ही हाय म्हणून झालं हो, पण अशी सवय लावताय इथं थांबून आणि जाताय निघून. मग परत ती सगळी कामं आमच्याच बोकांडी, त्याचं काय? वय मामी, पण मी हाय ना आता, मी जातो की आणायला. आणि उन्हातानाचं कुठे बाहेर पडताय तुम्ही? एक काम करा की त्यापेक्षा घरातलं बघू दे ना याला. आता घरात राहिली तरच काय काम तवा. बरं बाई, जावा तुम्ही. तुमच्या नवरा बायकोच्या मध्ये बोलणार मी कोण? आणि हे बघा, त्या सूर्याला अजिबात पैसे देऊ नका बरं का. त्याच्याकडे आधीच आपले पैसे आहेत, त्यातनं वळत करायच्यात. आणि तो जर लईच काय टिवटिव करायला लागला तर तिथनं मला फोन लावा, मी बोलते त्याच्या बरोबर. बर. हो भाऊजी, काय कुठं दाबरा? किराणा माल घ्यायला निघालोय सूर्याच्या दुकानात. होय, बरं येऊ का मी पण? नाही 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 येतो की, मदत होईल तुम्हाला. अरे नाही नाही नको. नाही नाही आलो असतो. नको, बसा तुम्ही, आलो. आईला या सूर्यावरनं आठवलं, त्याला आपण दुकान काढायला पैसे दिले होते, ते परत घेतले पाहिजे. भैया, आता ते सगळे पैसे विसरा तुम्ही. विसरा म्हणजे? ते सूर्य का पैसे देणार नाही वे? एवढा माजलाय काय त्यो? हाव भैया, तसं नाही. त्या सूर्याकडे स्वतःची दाढी करायला पैसे नाहीत. मग अहो मामी सगळा माल त्याच्या दुकानातून आणती आणि तिने सांगितले भैयांचे पैसे वळते होत नाही तोवर घरात माल टाकायचा. आणि तुला एक दमडी देणार नाही म्हणून. कधीपासून झालंय? 2-3 महिने झाले असतील आपण इथं आल्यापासून. या मामीचं डोकं एवढं सुपरफास्ट कधीपासून चालायला लागलं रे? भैया, तुम्हाला खरंच वाटतं हे मामीच्या डोक्यातून आलंय? मग कोणाच्या? शीतलच्या. काय? अहो 100% हे सगळं त्या शीतलीच्या डोक्यातून आलंय. मग हे मला आधी का नाही सांगितलं? हाव भैया, कामाच्या गडबडीत सांगायचं राहून गेलं तुम्हाला. एक काम धड जमत नाही तुम्हाला. हिला तुम्हाला ना परत एकदा टांगून मिरची धुरी दिली पाहिजे. असे ना कोणी येईल आपल्याला टपले मारून जाईल. काय किंमत राहिली मग आमची? नाही 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 नाही, ह्या शेतली बरोबर घरच्यांना पण धडा शिकवला पाहिजे. मी पडली ना चिंच, मला ती काका. मी कॅच घेतला नसता ती शेणात पडली असती, पण आपण वाटून घेणार होतो. अरे मग तुला दिल्या की मी. गप बस, सगळ्या मोठ्या मोठ्या चिंचा तूच घेतल्यास. गपला का? तुला दिल्या की मी. आता हे मोठे म्हणून पाहिजे रे तुला. गप गुन्हा आता देतोस का नाही? तुला काय
तीच म्हणलं, सकाळी तोच शब्द आठवत नव्हता मला. बाईला दिवस गेले की चिचा खाव्याशा वाटतात, म्हणजे शीतलला बी खाव्याशा वाटत असणार. तिला घेऊन जातो म्हणजे ती खुश होईल. हा का रे, काय चिचा खाता आहे? हो काय अरे मला बी दिकी जरा. हो फौजी, त्या एका बुक्कावर आमच्या दोघांची आरामाला चालली. तुम्हाला कुठं आणून देऊ? अरे काय होते लागा, जराशे तरी दे. हो फौजी, तुम्हाला पाहिजे असलेत ना तो का तिकडे तिथनं आणा. चल दाखव मला, चल. पण 4 चिंच आम्हाला द्यायच्या बरं का. अरे 4 काय 10 देतो. चल चला चला. चल चल चल. फौजी लढी जुरी बरं का. कर. ओ फौजी, हळू बोला की. दुश्मनाला कळलं ना, हागा मारत देतो आग्या. कोण दुश्मन? आपले बांधव सप्पा. त्यांची शेत नाही. हा. अरे पण आता चिचा कशा काढायच्या? फौजी तुम्ही एक काम करा, तुम्ही फक्त नजर ठेवा, आम्ही चिचा काढतो. नजर? कुठे नजर ठेवू? ओ फौजी, मला एवढे पण माहित नाही, सगळीकडे. हा बरं बरं बरं, चला चिचा काढू. हा बस का फौजी? अरे 5 काय, काढ की अजून. एवढी कशाला पाहिजे हो तुम्हाला? काढ तू, तुम्हाला पण पाहिजेत ना. अरे कोण आहे तिकडे? चिचा कोण पाडताय रे? हे सरच्या खाली उतर, लवकर लवकर, भालू पाले. हे उतर 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 खाली, ये लवकर. अरे धर धर त्याला. आजा असं बघत काय बसलेस? अरे रोज रोज येतात चिता पाडा इथे येतात. हा घावलं ना एकेकाला फोडूनच काढतो. अरे रोज येऊन चिता पाडायचं म्हणजे काय? अर चिचा पाडायला येतात? हम्म नाही 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 नाही, त्यांना ना धरून चोपली पाहिजेत, त्याशिवाय नाही सुधारणार ती. तीच तीच. काय रे कुणाची उतर गाबडी? काय काय माहित कुणाची होती, मी बघतो पण पळून गेली. अहो लय खुडलेत बेणी. हम्म मला जर चोरणारा घावला ना रेड्या, त्याला सुट्टीच देत नसतोय मी. बरोबर आहे तुमचं. चला मी येतो. आजा थांब की रे जरा. काय रे पिशवीत काय रे तुझ्या? पिशवीत ते किराणा किराणा माल घ्यायला आलो तुम्ही. असं होय. येतो. बरं 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 बरं. माईला रानात कुठला आलाय किराणा? का ह्यो बी पोरांसंग चिचा तोडायला आला होता का काय? ए आजा शितले काय करतीस? काय नाही, अभ्यास. ते ठेव साईडला. मी ना तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. काय किराणा? किराणा कशाला? तू ओळख. चॉकलेट? चॉकलेट नाही, तुला आता डोळे लागलेत ना, म्हणून तुझ्यासाठी चिंचा. डोळे? तुम्हाला कोणी सांगितलं? अगं सांगाल कशाला पाहिजे, गरोदर बायकांना चिंचा खावीशी वाटतात ना. अहो पण मला आता असं काय खावंसं वाटत नाही. बरं आत्ता राहिलं, नंतर खावीशा वाटलं तर कुठं जाशील? अहो तेव्हा मी सांगेन की तुम्हाला, तुम्ही मला आणून द्यालच की. आणि तेव्हा मी इथं नसलो तर, म्हणूनच आत्ता आणलंय मी. शितले, मला तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायची आहे बघ. भले मी इथं तुझ्यासोबत असलो तरी किंवा नसलो तरी.